नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या लेक्चर सिरीजमधला सेकंड पार्ट म्हणजे दुसरे समाजसुधारक बघणार आहोत, ज्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर। तर चला सुरू करूया आपण महाराष्ट्रातील आपले समाजसुधारकांपैकी दुसरे समाजसुधारक ज्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना दर्पणकार देखील म्हटलं जातं। काय दर्पणकार देखील म्हटलं जातं। असे आपले सेकंड समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मगत झालेला आहे तर 6 जानेवारी 1812 रोजी। कुठे झाला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। पूर्ण नाव काय आहे? बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे। आणि त्याचे वडील आहेत गंगाधर शास्त्री आणि आई आहेत सगुणाबाई। विद्यार्थी मित्रांनो, ते लहानपणापासून हुशार असल्याने त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणायचे। त्यांचे शिक्षक त्यांना काय म्हणायचे तर बाल बृहस्पती असे म्हणायचे। आणि त्यांना मराठी मराठी वृत्तपत्राचे जनक, समाजसुधारक, महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, ज्ञानेश्वरीचे आद्यप्रचारक, लोकशिक्षणाचे आद्यप्रचारक, विचारवंत म्हणून देखील ओळखलं जातं। कोणाला? बाळशास्त्री जांभेकर यांना। विद्यार्थी मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांनी म्हणजे आपल्या मराठी विषय शिक्षणाविषयी खूप सारे बुक्स वगैरे पुस्तक लिहिले आहे। त्यामुळे त्यांना समाजसुधारक, महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, ते इतिहास संशोधक होते। तसेच भौगोलिक शास्त्राचे विषय त्यांनी संशोधन केले आहे। तसेच ते महाराष्ट्रातील पहिले प्रबोधनकार ठरतात। आणि आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल देखील म्हटलं जातं। काय म्हटलं जातं तर महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाची गंगोत्री कोणाबद्दल तर आपले बाळशास्त्री जांभेकर। आणि त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी संत रामदास, संत तुकाराम, मोरोपंत, वामन यांच्या कविता आत्मसात केल्या व संस्कृत, गीता पठण, पदपठण, पंचकाव्यांचा अभ्यास देखील त्यांनी केला आहे। कधी तर वयाच्या फक्त 13व्या वर्षी। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आत्मसात केलेल्या भाषा बघा आता: संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी, तसेच हिंदी, कन्नड, तेलुगू, तसेच त्यांनी फ्रेंच भाषासुद्धा आत्मसात केली होती। फ्रेंच भाषा, तसेच आधुनिक सांगायचं लॅटिन भाषा। विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्व भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या। आणि 1825 त्यांनी मुंबईच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला होता। कुठं? तर मुंबईच्या इंग्रजी शाळेमध्ये। कधी? 1825 आता विद्यार्थी देशात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले होते। म्हणजे विद्यार्थी देशात असताना त्यांनी शिक्षक म्हणून देखील काम केले होते। तर त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केलं होतं। आणि 1832 त्यांनी सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजा शिक्षकपदी नेमणूक झाली होती। कुठे? 1832 कोणाच्या? अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून देखील त्यांची नेमणूक झाली होती। तिथे त्यांनी 2 वर्ष वास्तव्य केले आणि तिथे त्यांनी कानडी भाषा शिकली होती। कुठे? अक्कलकोटला। 1834 त्यांनी सुरू झालेल्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्याच वर्षी 1834 एल्फिस्टन कॉलेज सुरू झालं होतं। आपण बघितलं होतं कधी? 1834 आपण बघितलं 1824 जे एल्फिस्टन हायस्कूल होतं, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं। 1824 जे एल्फिस्टन हायस्कूल होतं त्याचे रूपांतर 1834 एल्फिस्टन कॉलेजमध्ये झाले ते। आणि त्याच वर्षी ते सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्त झाली त्यांनी। कुठं? एल्फिस्टन कॉलेजमध्ये। आणि तिथे त्यांनी गणित, भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र या विषयाचे विषय शिकवले होते। आणि असा मान मिळणारे ते पहिले हिंदी गृहस्थ होते कोणाचा शिक्षक म्हणून। कुठं? एल्फिस्टन कॉलेजमध्ये। कधी? 1834 आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये। 1824 जे एल्फिस्टन हायस्कूल होतं त्याचं रूपांतर 1834 एल्फिस्टन कॉलेजमध्ये झाले होतं। त्याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकपदी नियुक्ती झाली होती त्याच वर्षी 1834 आणि ते शिक्षकांच्या अध्यापक वर्गाचे संचालक व मुंबईत प्रांतात मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती। तर काय? शिक्षकांच्या अध्यापक वर्गाचे संचालक आणि तसेच मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर कोण? तर बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक झाली होती। आता त्यांचे वाङ्मय बघू आपण। वाङ्मय: बाळशास्त्री जांभेकर हे इतिहास संशोधक होते। 1846 त्यांनी प्राचीन शिलालेखाच्या वाचनासाठी बनेश्वर 1846 हा पॉईंट आपण शेवटला बघणार आहे। 1846 त्यांचा मृत्यू झाला होता। कुठं? तर बनेश्वर येथे। कशासाठी गेले होते? प्राचीन शिलालेखाच्या वाचनासाठी गेले। जांभेकर यांनी गणित, इतिहास, भूगोल, मानसशास्त्रज्ञ, व्याकरण इत्यादी विषयावर लेखन केले होते। तर त्यांचे बघूच आपण लेखन। 1832 त्यांनी
इंग्लंड देशाची बखर हे 2 खंडात होतं, खंड 1 आणि खंड 2. कोणता? इंग्लंड देशाची बखर. आणि 1835मध्ये त्यांनी ज्योतिषशास्त्र, 1836मध्ये बालव्याकरण, भूगोलविद्या, 1837मध्ये सारसंग्रह, 1838मध्ये नीतिकथा, 1846मध्ये हिंदुस्थानाचा इतिहास लिहिला होता त्यांनी आणि 1849मध्ये हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास. तसे अजून त्यांचे इतर ग्रंथ आहेत. काही इतर ग्रंथ कोणते आहेत तर हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, शून्यलब्धी हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. कोणता? शून्यलब्धी. आणि संधीचे भाषांतर, पुनर्विवाह प्रकरण आणि इंग्रजी मराठी दास्तूकोश देखील त्यांनी लिहिलेले आहेत. ही त्यांची आपण वाङ्मय बघितलेली आहेत. आता बघूया त्यांनी निभावलेल्या विविध जबाबदाऱ्या. 1 मिनटं. 1830मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या डेप्युटी सेक्रेटरीपदी नेमणूक झाली होती. काय? डेप्युटी सेक्रेटरी. कोणाच्या? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. विद्यार्थी मित्रांनो, बघितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना कधी झाली होती तर 1822मध्ये एल्फिस्टनच्या सहकार्याने नानांनी केली होती 1822मध्ये. कोणते? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आणि त्याच्या 1830मध्ये ते डेप्युटी सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली होती त्यांची. तसेच कुलाबा वेद शाळेचे संचालक होते. लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे ते सदस्य होते. सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस म्हणजे कोणता? आपला जस्टिस ऑफ द पीसमध्ये हा JP हा बहुमान दिला होता सरकारने त्यांना. तर JP हा किताब त्यांना कधी दिला होता तर जस्टिस ऑफ द पीस हा त्यांना सरकारने 1840मध्ये दिला होता. JP हा किताब. सुरुवातीच्या काळात त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला व ते विज्ञान व वाङ्मयाचे तज्ज्ञ देखील होते. काय कसा पाया घातला शिक्षणात? तर पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली होती बाळशास्त्री जांभेकरांनी. त्यांचे सामाजिक कार्य बघू आपण आता. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा त्यांना कोणाकडून मिळाली तर राजाराम मोहन राय यांच्याकडून. तसेच त्यांनी दर्पण, दिग्दर्शन वगैरे हे वृत्तपत्र काढलेत. तर वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली त्यांना तर राजाराम मोहन राय यांच्याकडून मिळाली होती. त्यांनी पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला होता. पाश्चात्य ज्ञान तसे इंग्रजी शिक्षणाचा आणि इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी 1832मध्ये जे आपलं दर्पण वृत्तपत्र काढलं होतं त्यात माहिती दिली होती की पुण्यामध्ये सुरू झालेल्या इंग्रजी शाळांची माहिती त्यांनी आपल्या दर्पण या वृत्तपत्रातून दिली होती, म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवली होती. तसेच त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला होता. आणि विधवा विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी म्हणजे त्यांनी शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी त्यांनी कोणतर आपले गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून एक ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. कोणाकडून तर गंगाधर शास्त्री फडके याच्याकडून एक ग्रंथ लिहून पूर्ण केला होता, म्हणजे शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी. त्यांचं म्हणणं होतं की विद्याभिलासी व्हा, विद्या अभ्यास करा, लोकांना शिक्षण द्या, लोकांचे देशाभिमान निर्माण करा व स्वधर्माभिमान निर्माण करा, असा उद्देश कोण केला होता तर आपले बाळशास्त्री जांभेकर यांनी केला होता. तर 24 ऑगस्ट 1832मध्ये त्यांनी विद्या हेच बळ हा लेख लिहून त्यांनी विद्येचे महत्त्व सांगितले होते. तर विद्या हाच बळ कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता हा लेख तर त्यांनी दर्पण या वृत्तपत्रात लिहिला होता. कोणता तर विद्या हेच बळ कोणत्या दर्पण वृत्तपत्रात लिहिला होता. कधी 24 ऑगस्ट 1832. त्यातून त्यांनी विद्येचे महत्त्व सांगितले होते. तर आपण बघणार आहोत यांच्या काळात घडलेलं एक सर्वात महत्त्वाचं प्रकरण म्हणजे ते शेषाद्री प्रकरण. शेषाद्री प्रकरण हे शेषाद्री एक ब्राह्मण होते. त्यांना 2 मुलं होते. एकाचं नाव होतं नारायण, दुसऱ्याचं नाव होतं श्रीपती. आणि हे जे मुले होते हे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिकण्यासाठी होते. आणि मग ते शाळेत म्हणजे मित्रांच्या सहवासाने त्यांनी एक नारायण जो आहे तर नारायणने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली होती. त्यावेळी जांभेकरांनी म्हणजे जे नारायण राहिला श्रीपती होते हा श्रीपती ख्रिश्चन होऊ नये म्हणून त्यांनी म्हणजे श्रीपतीच्या वडिलांना जे शेषाद्री ब्राह्मण त्यांना समोर करून न्यायालयामार्फत श्रीपतीचा ताबा मिळवला होता. कोणी? जांभेकरांनी. आणि श्रीपती जो आहे त्यांनी धर्मांतर केले नव्हते, फक्त तो काय तर ख्रिश्चन शाळेत शिकलेला होता. त्यामुळे सध्या सनातनी ब्राह्मणांनी त्याला हिंदू धर्मात परत घेण्यास नकार दिला होता, म्हणजे हिंदू धर्मात परत घेण्यास तयार नव्हते. कोण? सनातनी ब्राह्मण. तर तेव्हा त्यांनी करवीर मठाच्या शंकराचार्य जे करवीर मठाचे शंकराचार्य होते, करवीर मठाच्या शंकराचार्य यांची आज्ञा मिळून त्याचे शुद्धीकरण केले होते. मग या प्रकरणामुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर ब्राह्मण वर्गाने जांभेकरांना खूप म्हणजे विरोध केला होता, त्यांना त्रास दिला होता, पण तरी त्यांनी शुद्ध करून घेतलं होतं. आणि अशा कार्यामुळेच त्यांना आद्य समाजसुधारक म्हटले जाते. काय तर आद्य समाजसुधारक म्हटले जाते.
हे तर माहितीच आपल्याला. त्यांना मराठी वृत्तपत्र जनक, मराठीतील पहिले पत्रकार देखील म्हटलं जातं. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला स्वदेशात परकीय शिक्षणाचा अभ्यास व्हावा, म्हणजे आपल्या स्वदेशात जे परकीय शिक्षण आहे त्याचा अभ्यास व्हावा यासाठी, तसेच समाज जागृती व्हावी, ज्ञानप्रसार व्हावा, लोककल्याणासाठी त्यांनी 12 नोव्हेंबर 1831 ही डेट महत्त्वाची आहे. 12 नोव्हेंबर 1831 रोजी दर्पण या वृत्तपत्राची घोषणा केली होती. काय केली होती तर चालू नव्हते केली, घोषणा केली होती. कधी? 12 नोव्हेंबर 1831. आपल्याला अंकाची डेट तर माहिती आहे, पब्लिश वगैरे कधी झालं होतं. दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी पब्लिश झाला होता. हे आपल्या सर्वांना. पण घोषणा कधी केली होती तर 12 नोव्हेंबर 1831 रोजी घोषणा केली होती. तर ते पश्चिम भारतातील इंग्रजी व मराठी वृत्तपत्र ते पश्चिम भारतातील पहिलंच होतं बघा. हे मराठी आणि इंग्रजीमध्ये निघणार होतं. तर इंग्रजीचे लेखन कोण करत होते तर आचार्य करत होते, आणि मराठीचे लेखन कोण करत होते? रघुनाथ हरिश्चंद्र व भाऊ महाजन हे मराठीमधून लेखन करत होते दर्पण या वृत्तपत्रामध्ये. रघुनाथ हरिश्चंद्र व जनार्दन वासुदेव या वृत्तपत्राचे संचालक होते. सुरुवातीला 4 महिने हे पाक्षिक होते, नंतर ते साप्ताहिक झाले. कोणते? दर्पण हे वृत्तपत्र. सुरुवातीला 4 महिने काय होतं तर पाक्षिक होतं, नंतर ते साप्ताहिक बनलं होतं. आणि 20 जून 1840मध्ये, कधी? 20 जून 1840मध्ये दर्पणचा शेवटचा अंक निघाला होता. 20 जून 1840 आणि 1 जुलै 1840ला ते बंद पडले होते. नंतर हे वृत्तपत्र जे आहे ते लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या वृत्तपत्रात विलीन झाले होते. कोणते? लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल या वृत्तपत्रात ते विलीन झाले होते. हे दर्पण वृत्तपत्र कुठं निघायचं तर दर्पण हे वृत्तपत्र काळबादेवी रस्त्यावरील मॅसेंजर प्रेसमध्ये हे वृत्तपत्र छापलं जातं. जे कधी बंद झालं होतं 1840मध्ये बंद झालं होतं. आणि 1840मध्येच त्यांनी दिग्दर्शन हे मासिक चालू केलं होतं. कधी चालू केलं होतं तर 1840मध्ये आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी. 1840मध्ये दिग्दर्शन हे मासिक चालू केलं होतं. स्वतः ते या मासिकाचे संपादक होते, आणि मराठीतील पहिलंच मासिक होतं. कोणतं तर दिग्दर्शन. आणि ज्ञानेश्वरीची मुद्रित स्वरूपातील प्रत त्यांनी प्रथम वाचकांच्या हाती दिली होती या मासिकातून. कधी? 1845मध्ये. तसेच जांभेकरांच्या प्रेरणेने प्रभाकर आणि उपदेश चंद्रिका हे 2 नियतकालिक निघाले होते. तर प्रभाकर कोणाचं होतं हे तर प्रभाकर हे होतं आपल्या भाऊ महाजन यांचं. भाऊ महाजन यांचं होतं. कोणतं तर प्रभाकर हे उत्तरपत्र होतं भाऊ महाजन यांचं. आणि हे प्रभाकर जे आहे ते निव्वळ मराठी भाषेत निघणारे वृत्तपत्र, पहिलं वृत्तपत्र होतं. कोणतं तर प्रभाकर निघणारे पहिली वृत्तपत्र होते. कोणते तर हे प्रभाकर. कोणाचं होतं? भाऊ महाजन होतं. निव्वळ मराठी भाषेत. आता हे दर्पणकारचं आपलं कोणतं होतं तर ते इंग्रजी आणि मराठीमध्ये त्या निघायचं, त्यामुळे हे प्रभाकर हे निव्वळ मराठी भाषेत निघणारं पहिलं वृत्तपत्र होतं. त्यांनी गणित व ज्योतिषशास्त्राच्या अध्ययन प्रोफेसर अर्लीबार यांच्यात मार्गदर्शनात पूर्ण केलं. म्हणजे ते गणित व ज्योतिषशास्त्राचे अध्ययन कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर प्रोफेसर अर्लीबार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूर्ण केलं होतं. जांभेकर हे दादाभाई नौरोजी आणि केरुनाथ छत्रे यांचे गुरु होते. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कोणाकोणाचे? दादाभाई नौरोजी आणि केरुनाथ छत्रे. दादाभाई नौरोजी. जांभेकरांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्त्व ओळखून द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी, कोणती महत्त्वाचं पॉईंट आहे, द बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली होती. कोणी? तर आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी. तर त्यांच्याबद्दल आपण बघू कोणी काय म्हटलं आहे. दादाभाई नौरोजी काय म्हटले होते? अद्वितीय विद्वान, पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटमणी, तसेच प्राध्यापक पंडित असे म्हणले होते. दादाभाई नौरोजी हे त्यांचे तर म्हणजे शिष्यच होते. न्यायमूर्ती चंदावरकर काय म्हटले होते तर पश्चिम भारतातील आद्य ऋषी. कोण? न्यायमूर्ती चंदावरकर. आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर काय म्हटले होते? महाराष्ट्राचे दुसरे नाही तर पहिले बृहस्पती वाटते. आणि सेजवळकर काय म्हणले होते तर महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा पाया घातला. कोणी? तर बाळशास्त्री जांभेकरांनी. आणि त्यांच्यावर टीकासुद्धा केली होती यांनी. तर काय टीका केली होती? सरकारचा चाकरशास्त्री. कोणी केली होती अशी टीका? तर सेजवळकर यांनी केली होती.
आणि त्यांचा 17 मे 1846 रोजी बनेश्वर येथे वयाच्या 34व्या वर्षी मृत्यू झाला होता. आणि सनातनी ब्राह्मण काय म्हणले तेव्हा, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा, आमच्या शापाने बाळशास्त्री मेला, असं सनातनी ब्राह्मण म्हणाले होते त्यांना. आमच्या शापाने कधी, त्यांच्या मृत्यूनंतर. आणि अजून एक व्यक्ती म्हणजे गत्र्य माडखोळकर होते बघा. माडखोळकर हे काय म्हटले होते, तर हे त्यांच्या दर्पण वृत्तपत्राविषयी म्हटले होते की दर्पण या वृत्तपत्राची भाषा जी होती ती भारदस्त नव्हती, म्हटले होते. आणि ती भाषा ही म्हणजे भिकार होती अशा शब्दात टीका केली होती. भाषा कशी होती, तर भिकार होती अशा शब्दात टीका केली होती. कोणी, गत्रे माळखोळकरांनी. कोणावर केली होती, तर बाळशास्त्री जांभेकरांच्या वृत्तपत्रावर. त्यांचं म्हणणं होतं की जी दर्पणची भाषा होती दर्पण वृत्तपत्राची ती भारदस्त नव्हती आणि भिकार होती, अशा प्रकारे टीका केली होती. आणि शेजवळकर यांनी सरकारचा चाकरशास्त्री अशी टीका केली. त्यांनी चांगली कमेंट काय केली होती, ते म्हणजे शिक्षण प्रणालीचा पाया घातला. आणि टीका काय केली होती, तर सरकारचा चाकरशास्त्री. अशा प्रकारे आपण बाळशास्त्री जांभेकरांची यांची माहिती बघितली आहे. तर याचे इम्पॉर्टंट पॉईंट हायलाईट्स केले आहे मित्रांनो. तर त्यांचा कार्यकाळ जर लक्षात ठेवा, हा 1812 ते 1846 आपण बघितला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर आवडत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि ह्या नोट्स मी ज्या शेअर करतो, याचे जे नोट्स आहे आपल्या समाजसुधारकच्या, हे नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे मी, ती बघून घ्यायची आहे. आणि नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तिथे येऊन त्याच्या चॅनलला फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन समाजसुधारकांसोबत. थँक्यू. चला.